महाराष्ट्रातील अनेक पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। श्रीनगरच्या विविध भागात पर्यटक अडकल्याची माहिती आहे। तर जळगावमधील 5 ते 6 जण पहलगाममध्ये अडकल्याची माहिती आहे। श्रीनगरच्या विविध भागात पर्यटक अडकून पडलेले आहेत। पुण्यातले 222 पर्यटक श्रीनगरमध्ये आहेत। नागपूरमधील 50, जळगावमधून 25 पर्यटक तिकडे गेले होते। अमरावतीतून 100 पर्यटक श्रीनगरमध्ये पोहोचलेले होते। नाशिकमधील 4 पर्यटक आहेत। सोलापूरमधून 47 पर्यटक श्रीनगरमध्ये आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील 16 पर्यटक श्रीनगरमध्ये पोहोचलेले होते, जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले होते। कोल्हापूरमधील 28 पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, हे राज्याच्या वेगवेगळ्या भागातले हे पर्यटक आहेत जे सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत। एकंदरीतच काय नेमकं आता या पर्यटकांच्या रेस्क्यूसाठी कशा प्रकारे किंवा त्यांना जम्मू काश्मीरमधून बाहेर काढण्यासाठी नेमक्या काय हालचाली केल्या जातात राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून? श्रुती, एकीकडे महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा वाढलेला असताना काश्मीर व्हॅलीमध्ये मात्र बऱ्यापैकी थंडी आहे आणि तीच थंडी अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून दरवर्षी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे ते आल्यानंतर हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला जो आहे तो झालेला आहे। सध्या पहलगाममधून सगळ्या पर्यटकांना एकाच वेळेला बाहेर काढण्यात आलं। सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांना तिथून जाण्यास सांगितलं हॉटेलवरून वगैरे। त्यामुळे श्रीनगरमध्ये सध्या ट्रॅफिक देखील जाम झालेला आहे आणि मी सध्या पोहोचलेलो आहे पहलगाममध्ये। आपण जर पाहिलं तर ही छोटी नदी आहे आणि त्याच्या नदीच्या पलीकडे जे हे पहाड दिसतं किंवा हे जंगलसारखा हा जो सगळा परिसर दिसतो, याच परिसरामध्ये सध्या कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। इंडियन आर्मी असेल, जम्मू काश्मीरचे पोलीस असतील, त्याचबरोबर CRPF आणि इतर सुरक्षा दलं, त्या सगळ्यांच्या मार्फत कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। त्यामुळं या भागामध्ये सर्वसामान्य नागरिक, पर्यटक, मीडिया या कुणालाही सध्या जायला परवानगी नाही, बंदी घालण्यात आलेली आहे पूर्णपणे। आपण जर पाहिलं वरच्या डोंगरावर अजूनही बर्फ आपल्याला पाहायला मिळतोय, वरच्या पहाडावर। त्यामुळं अजूनही मायनसमध्ये तापमान जे आहे ते काही भागामध्ये पाहायला मिळतं। प्रामुख्यानं 6 दहशतवादी जे आलेले होते त्याच्यापैकी 2 जणांची रेखाचित्र जी आहेत ती जारी करण्यात आलेली आहेत। प्रामुख्यानं आव्हान हेच असणार आहे सुरक्षा दलांसमोर की त्या दहशतवाद्यांना शोधून काढणं। सध्या पाहिलं तर थंडी फक्त आहे, बर्फवृष्टी नाही, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती कुठली सध्या शोध करण्यात येत नाही। प्रामुख्यानं पुढच्या काही तासांमध्ये पकडलं देखील जाऊ शकतं, पण मात्र एक मोठं आव्हान दहशतवाद्यांना पकडण्याचं सुरक्षा दलांसमोर असणार आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।